नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं मॅनेजमेंट अकाउंट या विषयामध्ये स्वागत आहे। आज आपण मॅनेजमेंट अकाउंटचा फंड फ्लो चॅप्टर पूर्णपणे पाहणार आहोत। याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असतील किंवा वेगवेगळे अकाउंट्स असतील, ते कशा प्रकारे प्रिपेअर करायचे ते आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर तुम्ही जर पाठीमागचा इंट्रोडक्शनचा आणि वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करण्याचा प्रॉब्लेम जर पाहिला नसेल तर तो प्रॉब्लेम पाहून घ्या। तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, अगोदर ते प्रॉब्लेम पाहून घ्या, म्हणजे इथं तुम्हाला समजायला अडचण जाणार नाही। कारण पूर्वीचे दोन चॅप्टर याच्यावरती, पूर्वीचे दोन जे प्रॉब्लेम आहेत ते याच्यावरती डिपेंड राहणार आहेत। वर्किंग कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं, प्रिपरेशन ऑफ वर्किंग कॅपिटल, आणि दुसरा काय आहे तर इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंट। हे दोन चॅप्टर तुम्ही पाहून घ्या, दोन व्हिडिओ, त्याच्यानंतर आपण हा आजचा व्हिडिओ सॉल्व्ह करूया। तर क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय, द फॉलोइंग इज समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ विशाखा लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 31 मार्च 2016 अँड 17 2016 आणि 17 बॅलन्स शीट। लायबिलिटी साइड सांगितले तुम्हाला शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते 3 लाख 4 लाख। त्याच्यानंतर काय सांगितले, प्रिफरन्स शेअर कॅपिटल 1,50,000 आणि 1 लाख। बरं, सगळ्यात अगोदर फंड फ्लो मध्ये फंड फ्लो तयार करत असताना आपल्याला दोनच गोष्टीचा विचार करायचा आहे, वेदर कॅश तुमच्या बिझनेस मध्ये येत आहे की कॅश बिझनेसच्या बाहेर जात आहे। म्हणजेच काय, कॅशचा इनफ्लो होत आहे बिझनेस मध्ये की कॅशचा आउटफ्लो होत आहे, हे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं पाहिजे। पहिले बघा काय, शेअर कॅपिटल पहिल्या वर्षी सांगितले 3 लाख, दुसऱ्या वर्षी सांगितले 4 लाख। मग पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेअर कॅपिटल वाढलेलं आहे। शेअर कॅपिटल कधी वाढतं रे, ज्यावेळेस तुम्ही नवीन शेअर्स इश्यू करता त्यावेळेस शेअर कॅपिटल वाढतं। मग नवीन शेअर्स इश्यू केल्यानंतर बिझनेस मध्ये कॅशचा इनफ्लो होतो का आउटफ्लो होतो रे, शेअर्स इश्यू करता म्हणजे शेअर्स विकता आणि त्याच्यापासून आपल्याकडे कॅश जनरेट होत असते। ठीक आहे, म्हणजे कॅशचा इनफ्लो होतो किती रुपयाचा, 1 लाख रुपयाचा। 3 लाख होतं पहिल्या वर्षी, नेक्स्ट इयर मध्ये ते झालं 4 लाख रुपये। 1 लाख रुपयाचा कॅशचा इनफ्लो झाला। त्याच्यानंतर सांगितले प्रिफरन्स शेअर्स 1,50,000 आणि 1 लाख। आता या ठिकाणी बघा, प्रिफरन्स शेअर्स आहेत, पहिल्या वर्षी 1,50,000 होते, दुसऱ्या वर्षामध्ये झाले ते 1 लाख। तर या ठिकाणी 50,000 चे प्रिफरन्स शेअर्स आपण रिडीम केलेले आहेत, परत दिलेले आहेत। 50,000 रुपये आपण प्रिफरन्स शेअर कॅपिटल परत केलं, म्हणजे कॅशचा इनफ्लो झाला का आउटफ्लो झाला रे, तर कॅशचा आउटफ्लो झाला। त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह सांगितले 10,000 आणि 12,000, क्रेडिटर्स 55,000 83,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 20,000 16,000, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000 50,000, प्रपोज्ड डिव्हिडंड 42,000 आणि 50,000। प्रपोज्ड डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपोज्ड डिव्हिडंड हे लास्ट इयरला पेड म्हणून आपण आउटफ्लो साइडला फंड फ्लोच्या दाखवायचं आहे, आणि दुसरा इफेक्ट किंवा दुसऱ्या वर्षीची प्रोव्हिजन करून ठेवली म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवणार आहोत। ठीक आहे, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवायचंय, प्रोव्हिजन करून ठेवली म्हणून नेक्स्ट इयर, म्हणजे लास्ट इयर पेड आणि करंट इयरची प्रोव्हिजन प्रपोज्ड डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा। त्याच्यानंतर काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेट साइड बघून घ्या, काय सांगितलं, गुडविल, बिल्डिंग, प्लांट, इन्व्हेस्टमेंट या असेट सांगितल्यात, आणि लास्टली आपलं डेटा स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल कॅश। आपल्याला काय पाहायचं सगळ्यात अगोदर, तर वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट बनवायची आहे। त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी। करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करण्याच्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर वर्किंग कॅपिटल, किंवा करंट असेट मधून करंट लायबिलिटी मायनस केल्यानंतर जे काही बॅलन्स शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात रे, तर वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं। मग स्टार्टिंग पॉइंट काय घ्यायचं आपल्याला, स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल पर्टिक्युलर्स 2016-17 वेदर इट्स इन्क्रीज ऑर डिक्रीज। करंट असेट स्टार्टिंग पॉइंट घ्यायचं रे आपल्याला। मग करंट असेट मध्ये बघा बरं, क्वेश्चन मध्ये काय काय दिलेत करंट असेट, तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय सांगितलंय, तर डेटर्स सांगितलंय। सगळ्यात अगोदर डेटर्स घ्या, डेटर्सची अमाऊंट आहे 1 लाख 2 लाख। डेटर्स किती आहेत रे, तर 1 लाख आणि पुढच्या वर्षाचे 2 लाख। मग पहिल्या वर्षी डेटर्स 1 लाखाचे होते, नेक्स्ट इयर मध्ये ते 2 लाखाचे झाले। डेटर्स वाढले की कमी झाले, तर तुम्ही म्हणणार 1 लाखाने डेटर्स वाढले। मग वाढले असतील तर इन्क्रीज मध्ये लिहा, जेवढी वाढ झाली आहे तेवढी 1 लाख रुपये, डिक्रीज मध्ये डॅश। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर स्टॉक आहे। ठीक आहे,
स्टॉक पहिल्या वर्षी किती आहे 97,000 97,000. नेक्स्ट इयर मध्ये स्टॉक किती होतोय 87,000 87,000. पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये स्टॉक इन्क्रीज झालाय का डिक्रीज झालाय तर दुसऱ्या वर्षी स्टॉक तुमचा डिक्रीज झालाय. किती रुपयाने डिक्रीज झालाय रे स्टॉक तर 10,000 रुपयाने डिक्रीज झाला म्हणून मी लिहिणार डिक्रीज मध्ये 10,000. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे तर त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. लिहा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल किती आहेत रे पहिल्या वर्षी बिल्स रिसिवेबल आहे 15,000 आणि नेक्स्ट इयर मध्ये बिल्स रिसिवेबल होतात 10,000. ठीक आहे पहिल्या वर्षी 15 दुसऱ्या वर्षी 10,000. पहिल्या वर्षीच्या तुलनेत बिल्स रिसिवेबल डिक्रीज झाली आहेत म्हणून मी डिक्रीज मध्ये किती लिहिणार जेवढ्याने डिक्रीज झाले तेवढे 5,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे तर कॅश ऍट बँक. आपल्या कॅश ऍट बँक. कॅश ऍट बँक पहिल्या वर्षी किती होतं तर 10,000 होतं. दुसऱ्या वर्षी किती झालं कॅश ऍट बँक तर या ठिकाणी 8,000 रुपयाचं कॅश ऍट बँक झालेलं. ठीक आहे पहिल्या वर्षीच्या तुलनेत याही कॅश मध्ये डिक्रीज झाले. डिक्रीज कितीनं झालं 2,000 रुपयानं डिक्रीज मध्ये लिहिले. याच्यानंतर कोणती करंट असेट आहे का रे तर कोणतीच नाही. करंट असेट नसेल तर टोटल करून घ्या. टोटल ऑफ करंट असेट्स. टोटल ऑफ करंट असेट्स. ठीक आहे तर टोटल घेणार तुम्ही करून. टोटल जर केली पहिल्या कॉलमची तर येईल 2,22,000 रुपये. ठीक आहे दुसऱ्या कॉलमची जर या ठिकाणी टोटल केली आपण तर टोटल येईल 3,05,000 रुपये. ठीक आहे मग करंट असेट हा पार्ट संपला. याच्यानंतर दुसरा पार्ट काय रे तर करंट लायबिलिटी आपल्याला मायनस करायची. लिहा करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी. मग क्वेश्चन मध्ये बघा कोणत्या करंट लायबिलिटी तुमच्या आता प्रॉब्लेम मध्ये दिल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर काय सांगितलंय तर तुमच्या इथं क्रेडिटर्स आहेत. मग लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पहिल्या वर्षी किती होते 55,000. नेक्स्ट इयर मध्ये किती झाले रे क्रेडिटर्स तर 83,000 83,000 झालेले आहेत. पहिल्या वर्षीच्या तुलनेत क्रेडिटर्स या ठिकाणी वाढले आहेत इन्क्रीज झाले आहेत. पहिल्या वर्षी 55 होते दुसऱ्या वर्षी 83 झाले म्हणजे किती न वाढलेत रे तर 28,000 तुमचे क्रेडिटर्स वाढलेत. पण रिलेशन विरुद्ध असतं लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल म्हणून इन्क्रीज होत असेल तर डिक्रीज मध्ये लिहितात लायबिलिटी आणि डिक्रीज होत असेल तर इन्क्रीज मध्ये. मग लिहा डिक्रीज मध्ये 28,000 कारण इन्क्रीज झाले या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची करंट लायबिलिटी कोणती आहे रे तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती 20,000 आणि 16,000. 20,000 and 16,000. 20,000 and 16,000. पहिल्या वर्षीच्या तुलनेत आपले लायबिलिटी डिक्रीज झाले. डिक्रीज होत असेल तर आपण कुठे लिहिणार इनक्रीज मध्ये कारण रिलेशन विरुद्ध आहे. 4,000 इनक्रीज झालं म्हणजे डिक्रीज झालं पण इनक्रीज मध्ये लिहिणार. चला संपल्या लायबिलिटी हो संपल्या. मग काय करणार तुम्ही टोटल करा. टोटल करंट लायबिलिटी. टोटल करंट लायबिलिटी जर केली तर इकडची येईल 75,000 75,000 आणि पुढच्याची येईल 99,000 99,000. ठीक आहे मग आपल्याला प्रिपरेशन काय करायचंय कशाचं तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हो की तर वर्किंग कॅपिटल लिहा. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय असतं रे तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. मग टोटल करंट असेट किती आहेत रे 2,22,000. करंट लायबिलिटी त्याच वर्षाच्या किती आहेत 75,000. 2,22,000 मधून जर 75,000 लेस केले तर शिल्लक राहतात 1,47,000. दुसऱ्या वर्षात मध्ये 3,05,000 मधून 99,000 लेस करा शिल्लक राहतात 2,06,000. ठीक आहे 2,06,000. ओके मग आता वर्किंग कॅपिटल भेटलंय आपल्याला. पहिल्या वर्षी भेटले 1,47,000. नेक्स्ट इयर मध्ये भेटले 2,06,000. पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपलं वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालंय. ठीक आहे मग इन्क्रीज झाला असेल तर लिहा इन्क्रीज. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. कितीने इन्क्रीज झालं रे तर 59,000 या ठिकाणी वर्किंग कॅपिटल आपलं इन्क्रीज झालेलं आहे. मग हे 59,000 आता कुठं ट्रान्सफर करायचे तर इथं आपल्या ज्या साईडची टोटल कमी दिसते त्या साईडला टाकून द्या 59,000. ओके सगळ्यांची टोटल घ्या करून. टोटल जर केली तर येईल इथं 2,06,000
इथं सुद्धा 2,06,000, इकडची जर टोटल केली तर इथं येईल 1,04,000, इकडची सुद्धा 1,04,000. या ठिकाणी आपलं वर्किंग कॅपिटल संपलं. म्हणजे 2 मिनिटांमध्ये वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. करंट ऍसेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करायच्या. याच्यानंतर काय आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर वेगवेगळे अकाउंट्स, याच्यामध्ये फंड फ्लो, ऍडजस्टेड P&L आणि ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्या सगळ्याच ऍडजस्टमेंटचे अकाउंट आपल्याला पाहायचे आहेत. ओके, कॅपिटल झाल्यानंतर आपल्याला कोणते स्टेटमेंट प्रिपेअर करायचे रे तर फंड फ्लो स्टेटमेंट, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ज्या आयटम वरती ऍडजस्टमेंट दिली आहे त्या प्रत्येकाचं अकाउंट आपल्याला या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. मग फंड फ्लो स्टेटमेंटला 2 बाजू असतात. पहिली असते सोर्सेस म्हणजेच इनफ्लो आणि दुसरी असते आउटफ्लो म्हणजेच ऍप्लिकेशन, इनफ्लो ऑफ कॅश अँड आउटफ्लो ऑफ कॅश. ओके, देन ऍडजस्टेड P&L अकाउंट, डेबिट साइड क्रेडिट साइड. त्याच्यानंतर आपल्याला प्रोव्हिजन फॉर टॅक्स, ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिली आहे ते अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. मग आपण पाहूया 1 बाय 1. आता प्रत्येक बॅलन्स शीट कडे या सुरुवातीपासून बघा. शेअर कॅपिटल 3 लाख आणि 4 लाख. शेअर कॅपिटल पहिल्या वर्षी होतं 3 लाख रुपयाचं आणि नेक्स्ट इयर मध्ये झालं 4 लाख रुपयाचं. ठीक आहे, मग पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेअर कॅपिटल वाढलं आहे. वाढण्याचं कारण एकच, आपण नवीन शेअर्स, फ्रेश शेअर्स इश्यू केलेले असतील. मग इश्यू केल्यावर काय होतं तर बिझनेसमध्ये कॅशचा इनफ्लो होतो आणि आपण शेअर्स विकत असतो. पहिलं लिहा इश्यू ऑफ शेअर्स. इनफ्लो साइडला का तर मी शेअर्स इश्यू केले पब्लिकला आणि पब्लिक कडून पैसा आपल्या कंपनीमध्ये आला म्हणून मी इश्यूला, आपल्या शेअर्सला इश्यू इकडे या ठिकाणी लिहिणार. इनफ्लो साइडला इश्यू ऑफ शेअर्स. किती इक्विटी शेअर्स इश्यू केले होते? 3 लाखाचे होते, 4 लाख झाले म्हणजे 1 लाखाचे नवीन इश्यू केले ₹1 लाख. देन समजलं. पुढचं आहे प्रिफरन्स शेअर्स. पहिल्या वर्षी होते 1,50,000, नेक्स्ट इयर मध्ये झाले 1 लाख. छान झालं, म्हणजे 50,000 शेअर कॅपिटल कमी झालं. कमी होण्याचं कारण एकच, रिडिम्पशन केलं आपण, परत केले त्यांचं शेअर कॅपिटल. मग लिहा रिडिम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडिम्पशन केलं प्रिफरन्स शेअरचं. किती रुपयाने तर 1,50,000 होते, दुसऱ्या वर्षी 1 लाख राहिले म्हणजे 50,000 आपल्या बिझनेसच्या बाहेर गेले. आउटफ्लो झाला कॅशचा म्हणून आपण लिहिलं आउटफ्लोला. नेक्स्ट 6% डिबेंचर 40,000, 70,000. पहिल्या वर्षी डिबेंचर्स नावाची लायबिलिटी किंवा डिबेंचर्स आपल्याकडे होते फक्त 40,000चे. आणखी आपल्याला कॅपिटलची गरज पडली. मी काय केलं, डिबेंचर्स इश्यू केले कंपनीने. किती रुपयाचे तर 30,000 रुपयाचे डिबेंचर्स इश्यू केले. डिबेंचर्स इश्यू केल्यामुळे पैसा बिझनेसमध्ये आला, आपल्या बिझनेसमध्ये कॅश जनरेट झाला म्हणून इनफ्लो साइडला इश्यू ऑफ डिबेंचर्स, इश्यू ऑफ 6% डिबेंचर्स या ठिकाणी इश्यू केले आहेत. किती रुपयाचे रे तर दोघांमधला डिफरन्स 30,000 रुपयाचे आपण इश्यू केले. याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे तर जनरल रिझर्व्ह. एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल रिझर्व्ह नेक्स्ट इयर मध्ये आपल्याला वाढवून दाखवला असेल तर वाढवलेला जनरल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवायचा. टू ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. किती तर 2,000 रुपये या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. टू ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह 2,000 रुपये. याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे तर क्रेडिटर्स, जे ऑलरेडी आपण घेतले वर्किंग कॅपिटल मध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे सुद्धा घेतले. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, लायबिलिटी साइडचं बॅलन्स असतं क्रेडिट बॅलन्स, म्हणून ओपनिंग साइडचं जे काही असेल लायबिलिटी साइड त्याचं क्रेडिट बॅलन्स असल्या कारणानं ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला तर क्लोजिंग बॅलन्स डेबिट साइडला. मग लिहा याचं ऍडजस्टमेंट आहे म्हणून याचं आपण लेजर अकाउंट तयार केले. ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, कारण याच्या जी लायबिलिटी आहे लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये रे तर प्रोव्हिजन आहे पहिल्या वर्षी 40,000ची. नेक्स्ट इयर मध्ये किती होती काय याचं बॅलन्स कॅरीड डाऊन ते होते 40,000 आणि 50,000 रुपये. ठीक आहे 50,000. ओके, फक्त बॅलन्सेस लिहायचे आहेत आपल्याला. याच्यानंतर आहे प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये गोष्ट लक्षात ठेवा, प्रपोज्ड डिव्हिडंड लास्ट इयरचा पेड म्हणून आउटफ्लोला दाखवतात आणि करंट इयरची प्रोव्हिजन म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवतात.
लक्षात येते. लास्ट इयर पेड करंट इयर प्रोव्हिजन लिहा. प्रपोज्ड डिव्हिडंड, प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे रे? लास्ट इयर 42,000 42,000 आणि करंट इयरची प्रोव्हिजन म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रपोज्ड डिव्हिडंड किती रे? प्रपोज्ड डिव्हिडंड 50,000 रुपये. याच्यानंतर पुढे काय? तर पुढे आहे काय? तर आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचं अकाउंट काढले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लायबिलिटी साइडला आहे, लायबिलिटीचा बॅलन्स असतं क्रेडिट. ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला लिहा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग क्लोजिंग, पहिल्या वर्षीचं ओपनिंग, दुसऱ्या वर्षीचं क्लोजिंग. 20,000 आणि 36,000 रुपये. 20,000 रुपये ओपनिंग आणि क्लोजिंग किती आहे रे? तर 36,000 आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 36,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे बाबा? तर याच्यानंतर आहे असेट साइड. गुडविल. गुडविल पहिल्या वर्षी किती आहे रे गुडविल? तर पहिल्या वर्षी गुडविल आहे, तर पहिल्या वर्षी आपल्याकडे गुडविल किती आहे? तर 1,15,000ची आणि दुसऱ्या वर्षी झाली 90,000ची. गुडविल कमी झाली आहे. गुडविल आपण कमी केली आहे, रिटर्न ऑफ केली आहे गुडविल. ठीक आहे. किती रिटर्न ऑफ केली आहे रे? गुडविल किती रिटर्न ऑफ करतोय? तर पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी 25,000 कमी दाखवली, म्हणून जेवढी काही कमी केली तेवढी पुढच्या वर्षी गुडविल रिटर्न ऑफ किती? तर 25,000 गुडविल कमी दाखवतोय. याच्यानंतर पुढचं काय रे? बिल्डिंग. बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याचं स्वतंत्र अकाउंट बनवायचंय. असेट साइडचं बॅलन्स असतं डेबिट बॅलन्स म्हणून. ओपनिंग जे काही बॅलन्स राहणार आहे ते डेबिट साइडला लिहायचे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे रे ओपनिंग बॅलन्स? तर ओपनिंग बॅलन्स आहे बिल्डिंगचं 2 लाख आणि क्लोजिंग करा. क्लोजिंग किती आहे रे? तर क्लोजिंग बॅलन्स आहे 1,70,000 रुपये. 1,70,000. नेक्स्ट याच्यानंतर पुढचा काय पार्ट आहे बघा. त्याच्यानंतर काय सांगितलंय? प्लांट. प्लांट सुद्धा असेट आहे, असेटचं असतं बॅलन्स डेबिट म्हणून ओपनिंग बॅलन्स डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग किती आहे रे? तर प्लांट आहे ओपनिंग 80,000 आणि क्लोजिंग आहे 2 लाख. ठीक आहे. 80,000 आणि 2 लाख याला म्हणा बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे बाबा? तर इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे, असेटचं ओपनिंग बॅलन्स डेबिटला किती आहे रे? इन्व्हेस्टमेंट पहिल्या वर्षी 60,000ची, दुसऱ्या वर्षी किती झाली आहे? दुसऱ्या वर्षी झाली आहे इन्व्हेस्टमेंट 52,000ची. किती? 52,000. याला म्हणा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झालं. डेटा, स्टॉक, बिल्स रिसिवेबल आणि कॅश आपण वर्किंग कॅपिटल मध्ये पाहिले. ऍडजस्टमेंट नंबर 1. An interim dividend has been paid ₹20,000. इंटरिम डिव्हिडंड जो की आहे आपण पेड केलाय किती रुपयाचा? 20,000चा. या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा आला का गेला? पेड केला याचा अर्थ आपल्या बिझनेसच्या बाहेर पैसा गेला. म्हणून काय लिहिणार? पैसा गेला म्हणून आउटफ्लोला पहिला इफेक्ट इंटरिम डिव्हिडंड पेड. इंटरिम डिव्हिडंड पेड किती केला रे पेड आपण? तर 20,000 रुपये पेड केला. 20,000. आणि डिव्हिडंड हा रेव्हेन्यू नेचरचा असणार आहे. खर्च, सॅलरी पेड असेल किंवा टॅक्सेस किंवा इन्शुरन्स पेड असेल. कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू इंटरिम डिव्हिडंड पेड किती रुपये रे? 20,000. नेक्स्ट काय त्याच्यानंतर? टॅक्सेस ऑफ ₹35,000 हॅज बीन पेड. टॅक्सेस म्हणजेच प्रोव्हिजन फॉर टॅक्स. ठीक आहे. आपण पेड करतोय म्हणजे पैसा आला का गेला हे सांगा. पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये मेड होतं, या ठिकाणी पेड आहे. पेड केला याचा अर्थ पैसा गेला. मग पहिला पैसा जर जात असेल तर पहिला इफेक्ट आउटफ्लोला, पैसा येत असेल पहिला इफेक्ट इनफ्लोला. पैसा गेला टॅक्सेस पेड लिहा. टॅक्सेस पेड
किती रुपये टॅक्स पेड केला आपण, तर 35,000 35,000 रुपयाचा आपण टॅक्स पेड केला. ठीक आहे. मग काय टॅक्सेसचं स्वतंत्र अकाउंट आहे, सरळ याच्या क्रेडिटला असेल तर येताना डेबिटला येईल टू बँक अकाउंट, कारण टॅक्सेस पेड करतोय बँकेतून, 35,000 रुपयाचे टॅक्स पेड केला, बरोबर आहे. म्हणून मी याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं टॅक्सेस पेड. टॅक्सेस पेड आपण पेड केले. याच्यानंतर पुढचं काय रे, चार्ज 10% डेप्रिशिएशन, चार्ज 10,000 and 20,000 डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड बिल्डिंग रिस्पेक्टिव्हली. प्लांट वरती 10,000 डेप्रिशिएशन चार्ज करा आणि बिल्डिंग वरती 20,000 रुपये डेप्रिशिएशन चार्ज करा असं म्हणताय. डेप्रिशिएशन कुठे लिहितो रे आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट. किती रुपये रे, तर प्लांट वरती सांगितलंय 10,000 रुपये. त्याच्यानंतर टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग, बिल्डिंग वर किती सांगितलंय, तर त्यांनी 20,000 चार्ज करा म्हणले. हा झाला पहिला इफेक्ट. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट्स. पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट याच्या डेबिटला तर त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साइडला बिल्डिंग वरती बाय ऍडजस्टेड P&L, म्हणजेच हे काय आहे, तर डेप्रिशिएशन आहे. ठीक आहे. किती रुपये, 20,000. हा झाला एक इफेक्ट. आणि प्लांट वरती किती चार्ज करा म्हणते, 10,000 प्लांटच्या क्रेडिटला बाय ऍडजस्टेड P&L ब्रॅकेट मध्ये डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन किती रुपये रे, तर 10,000 रुपीज. नेक्स्ट याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे, झाले बिल्डिंग कॉस्टिंग रुपीज 50,000 वॉज सोल्ड फॉर रुपीज 40,000. बिल्डिंग आहे 50,000 रुपयाची, सेल कितीला करतोय आपण, 40,000 रुपयाला. 50,000 रुपयाची बिल्डिंग, कॉस्ट किती आहे 50,000, सेलिंग प्राइस किती आहे 40,000. कुणीही सांगेल कॉस्ट पेक्षा जर आपण सेल कमी किमतीला करत असो तर जेवढा काही डिफरन्स आहे तेवढा आपला लॉस होणार आहे. ठीक आहे. लॉस किती झाला, 10,000 रुपयाचा आपल्या या ठिकाणी लॉस होणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण लॉसची एंट्री करून घेऊया. लॉस कुठं असतो रे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला कोणताही लॉस असेल टू लॉस ऑन सेल ऑफ बिल्डिंग. बिल्डिंग वरती लॉस झाला, किती रुपये रे, 10,000 रुपयाचा या ठिकाणी लॉस झाला. दुसरा इफेक्ट कुठं जाईल, बिल्डिंग अकाउंटच्या क्रेडिटला, याच्या डेबिटला याच्या क्रेडिटला बाय ऍडजस्टेड P&L ब्रॅकेट मध्ये लॉस. लॉस किती, तर 10,000 रुपयाचा लॉस झाला. लक्षात आलं, 50,000 40,000 आणि 50,000ची होती 40 ला विकली, 10चा लॉस झाला. याच्यानंतर दुसरा इफेक्ट आपण काय करू, सेलिंग केलेला केली. सेल, पैसा गेला आपल्या बिझनेस मधून. ठीक आहे. पैसा आला का गेला, सेल केल्यावर तर पैसा आला असेल तर आपण कुठे लिहितो, इनफ्लो साइडला सेल ऑफ बिल्डिंग. सेलिंग ऑफ बिल्डिंग, किती रुपयाला विकलोय आपली बिल्डिंग, तर आपण 40,000 रुपयाला विकलोय, 40,000. याच्या डेबिटला तर बिल्डिंग मध्ये जाताना कुठे जाईल, क्रेडिटला बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये सेल. लक्षात येत आहे, किती रुपये, तर 40,000 रुपये. हे बघा 40 आणि वरचे 10, 50,000ची मशिनरी गेली, लॉस होता म्हणून लॉसच्या साईडला दाखवलं. याच्यानंतर ही जर ऍडजस्टमेंट कळाली, 4 इफेक्ट होतात, लॉसचा एक आणि सेल केलेला आहे बस. याच्यानंतर काय रे, इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग रुपीज 20,000 वॉज सोल्ड फॉर रुपीज 25,000 ऍज इट इज. याप्रमाणेच किती रे, तर कितीची मशिनरी आहे आपली, इन्व्हेस्टमेंट 20,000 ची आहे, विकतोय कितीला, 25,000 ला. कॉस्ट आहे आणि सेलिंग प्राइस आहे. कॉस्ट 20,000, विकतोय 25,000 ला, 5,000 रुपये आपला प्रॉफिट झाला. प्रॉफिट किती झाला, 5,000 रुपये प्रॉफिट झाला. प्रॉफिट कुठे असतो रे, पहिली प्रॉफिटची एंट्री क्रेडिट साइडला असतो. लॉस डेबिटला तर प्रॉफिट क्रेडिटला बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट किती रुपये प्रॉफिट झाला रे, तर 5,000 रुपये प्रॉफिट झाला. मग त्याच्या क्रेडिटला असेल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये येताना कुठे येईल, डेबिटला टू ऍडजस्टेड P&L ब्रॅकेट मध्ये
प्रॉफिट. किती रुपये होतोय? 5,000 रुपयाचा प्रॉफिट होतोय. लक्षात येते? त्याच्यानंतर पुढचा आपण सेल केलोय. सेलची एक एंट्री करूया. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाला सेल केली आपण? 25,000. 25,000ला विकली. मग याच्या डेबिटला असेल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये जाताना क्रेडिटला बाय बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये सेल. किती? 25,000 झालं. याच्यानंतर प्रत्येक अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. ऍडजस्टमेंट संपल्या काय? तर याच्यानंतर प्रत्येक अकाउंट क्लोज करायचंय. आपण अकाउंट एक 1 बाय 1 सगळे अकाउंट आता क्लोज करणार आहोत. ओके, तर क्लोज करूया. सगळ्यात आधी आपण प्रोव्हिजन क्लोज करूया. प्रोव्हिजन जर आपण क्लोज केली तर बघा बरं किती येते प्रोव्हिजन. तर प्रोव्हिजनचं या ठिकाणी जे काही बॅलन्स येणार आहे 35,000 प्लस 50,000 किती आलं रे? तर 85,000 रुपये याची डेबिट साइड आली. 85,000 रुपये डेबिट साइड आली. क्रेडिट साइडला कमी किती पडले रे? तर 45,000 रुपये या ठिकाणी क्रेडिट साइडला शॉर्टेज आलं. याला म्हणायचं काय? तर हे कुठे ट्रान्सफर करायचं? तर प्रोव्हिजन ऑलरेडी आपण पेड केले टॅक्सेस. मग या प्रोव्हिजन कुठे जाते? शेवटी शेवटचं घर प्रत्येक प्रोव्हिजनचं हे ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस राहणार आहे. बाय काय म्हणता येईल आपल्याला? ऍडजस्टेड P&L. दुसरं तिसरं काय नाही, बॅलन्स इन फिगर आहे. बॅलन्स इन फिगर. ठीक आहे, करा क्लोज. 85,000. मग जर क्लोज केलं हे 45,000 कुठे ट्रान्सफर करायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. इथं क्रेडिटला तिथे येतं ना डेबिटला. टू काय म्हणायचं त्याला? प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती रुपयाची? तर 45,000. 45,000 रुपयाची प्रोव्हिजन करून ठेवली. याच्यानंतरचं अकाउंट क्लोज करूया आपण. प्लांट लगेच. ठीक आहे, डेबिट साइड 80,000, क्रेडिट साइड किती होते? 2,10,000. ठीक आहे, तर 2,10,000 असेल. क्लोज करा 2,10,000 आणि हे दोन्ही अकाउंट किती? 2,10,000. इकडे सुद्धा 2,10,000. इकडे शॉर्टेज किती आलं रे? किती? तर या ठिकाणी शॉर्टेज आलं 1,30,000 रुपयाचं. कमी आलं. बॅलन्स इन फिगर किती आलं? 1,30,000. मग असेटचं बॅलन्स जर डेबिट साइड येत असेल, असेट किंवा असेटचं जे काही बॅलन्स इन फिगर आहे ते डेबिटला येत असेल तर त्याचा अर्थ असतो परचेस करणं. ठीक आहे, लिहा इथं वाटलं तर. असेट्सचं जर डेबिट बॅलन्स आलं, डेबिट साइडला बॅलन्स इन फिगर आलं तर त्याचा मिनिंग असतो परचेस ऑफ असेट. परचेस करणं. ठीक आहे, मग किती आलं बॅलन्स इन फिगर? 1,30,000. याला म्हणा बँक अकाउंट. बँक अकाउंट परचेस केल्यावर पैसा येतो का जातो? तर जातो. चला परचेस. मग परचेस मध्ये पैसा आपल्या बिझनेस मध्ये इन्फ्लो होतो का? बिझनेसच्या बाहेर जातो. तर बिझनेसच्या बाहेर जातो. म्हणून लिहा इथं परचेस ऑफ प्लांट. किती रुपयाचा परचेस केला रे? तर 1,30,000 रुपयाचा प्लांट परचेस केला. एवढं लक्षात ठेवा. असेटचं डेबिट बॅलन्स असेल तर परचेस आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर काय रे? तर डेप्रिशिएशन किंवा सेल. ठीक आहे, डेप्रिशिएशन किंवा सेल असं म्हटलं जातं. प्लांट क्लोज केलं हे नोट डाऊन करून घ्या. प्लांट जर क्लोज केलं तर याच्यानंतर प्लांटच्या नंतर कोणतं अकाउंट आपल्याला क्लोज करायचंय? पुढचं अकाउंट बघा. इन्व्हेस्टमेंट क्लोज करूया आपण. इन्व्हेस्टमेंट जे जर बरोबर आपण टोटल केली तर किती येईल बघा? इन्व्हेस्टमेंट 77,000 आणि क्लोज होऊन जाईल 77,000. ठीक आहे, मग बॅलन्सिंग फिगर कुठं आलं रे? तर परत असेटच्या डेबिट साइडला आलं तर त्याला आपण डेबिट साइडला आलं तर काय म्हणणार आहोत? डेबिट साइडला बॅलन्सिंग फिगर आलं तर ते असतं परचेस. ठीक आहे, मग परचेस मध्ये पैसा येतो का जातो? तर सर त्या परचेस केल्यानंतर पैसा जातो. ब्रॅकेट मध्ये परचेस. ठीक आहे, कितीचं बॅलन्सिंग फिगर आलं रे? तर 12,000 रुपयाचं. मग परचेस केल्यामुळे पैसा गेला. परचेस ऑफ काय रे? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट परचेस केली 12,000. त्याच्यानंतर पुढे काय? तर याच्यानंतर काय? आपली बिल्डिंग क्लोज करूया. बिल्डिंग जर क्लोज केली तर किती येईल बघा? बिल्डिंगचा अकाउंट क्लोज करा. 2,40,000, 2,40,000 आणि क्लोज होईल. इकडचे 2,40,000, इकडचे 2,40,000. बॅलन्स इन फिगर बघा कुठं आलं? इथं काहीच नाही, 2 लाखच आहेत. परत डेबिटला आलं. बॅलन्स इन फिगर 40,000 रुपये. याला म्हणा परचेसच टू बँक अकाउंट.
ब्रॅकेटमध्ये परचेस, ठीक आहे. मग परचेस केल्यावर पैसा येतो का जातो, तर पैसा जातो म्हणून आउटफ्लो परचेस ऑफ बिल्डिंग. किती रुपये, 40,000 रुपयाची बिल्डिंग परचेस केली. अगेन त्याच्यानंतर शेवटी अकाउंट कोणतं राहिलं रे आता, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस क्लोज करतो बघा. आता क्रेडिट साइड डेबिट साइड यामधला डिफरन्स काढून घ्या. किती आला बॅलन्स इन फिगर, ऍडजस्टेड P&L टोटल केली तर किती येईल, 2,18,000 रुपये. 2,18,000 येईल, ठीक आहे. 2,18,000 मध्ये जर डिफरन्स काढला आपण तर डिफरन्स किती येईल बघा, 2,18,000. इकडे सुद्धा 2,18,000 मधून हे 2-3 आयटम लेस करा, शिल्लक काय राहतो आपला, तर आपला प्रॉफिट शिल्लक राहतो. ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग फंड किती रुपये शिल्लक राहणार आहे रे, तर 1,93,000 या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा नंतर. 1,93,000. मग तो ऑपरेटिंग प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आहे. फंड फ्लो मध्ये येताना कुठे येईल रे, तर इकडे येताना डेबिटला येईल. ऑपरेटिंग फंड किंवा प्रॉफिट म्हणा, काही चालतं. 1,93,000. ओके, या ठिकाणी सगळेच अकाउंट क्लोज करायचे झालं असं आहे का, तर नाही. वर्किंग कॅपिटलची एंट्री आपल्याला ट्रान्सफर करायची राहिली आहे. तर वर्किंग कॅपिटल आपलं किती आलं होतं रे, तर वर्किंग कॅपिटल आपलं आलं होतं किती, तर 59,000. मग वर्किंग कॅपिटल कुठल्या कॉलम मध्ये आलं होतं, पहिल्या कॉलम मध्ये, ठीक आहे. मग इकडे येताना दुसऱ्या कॉलम मध्ये येईल. थोडक्यामध्ये इन्क्रीज जर झाला असेल तर आउटफ्लोला लिहा इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, आणि डिक्रीज झाला असेल तर इकडे इनफ्लो साइडला लिहा किती, 59,000, 59,000 रुपये. टोटल जर केली या ठिकाणी मी, तर टोटल किती येणार आहे रे, तर टोटल तुमची येऊन जाईल 3,88,000 रुपये. 3,88,000 रुपये, 3,88,000. आणि या ठिकाणी पूर्ण फंड फ्लो आपला टॅली होऊन जाईल, ठीक आहे. हे सारं बघून घ्या. आणि जर काहीही डाऊट असेल फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये, पहिला चॅप्टर बघा इंट्रोडक्शन टू फंड फ्लो, त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटलचं प्रिपरेशन कसं करायचं, आणि याच्या पुढचा पार्ट शेवटचे 2 क्वेश्चन हे तुम्हाला लिंक मध्ये भेटून जातील. ते क्वेश्चन बघा अगोदर कशा प्रकारे सॉल्व्ह केले. आणि फंड फ्लो मध्ये याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सिम्पली मला सांगू शकता, ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे चला.